चिंचवडचं राजकारण, जिथे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक छत्री अंमल होता, तिथे भाजपचा कमळ फुलवणारा आणि स्वतःची एक स्वतंत्र सिस्टीम तयार करणारा नेता म्हणजे पैलवान आमदार महेशदादा लांडगे. भोसरी विधानसभेत महेशदादांची सिस्टीम कशी चालते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण या पैलवानाच्या प्रत्येक राजकीय डावामागे, विरोधकांना चितपट करणाऱ्या प्रत्येक रणनीतीमागे एक पडद्यामागचं महाकलाकार आहे, ते म्हणजे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात ट्रुथएक्स न्यूज. राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते की महेशदादा लांडगेवर देवेंद्र फडणवीसांचा इतका वरदहस्त आहे. विरोधकांनी जेव्हा जेव्हा महेशदादांना चक्रव्यूहात घेरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फडणवीसांनी स्वतः ढाल बनून त्या चक्रव्यूहाचे तुकडे केले. आज आपण पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा इतिहास बदलणाऱ्या अशा 3 मोठ्या घटना सविस्तर पाहणार आहोत, ज्यावरून सिद्ध होतं की महेशदादा लांडग्यांची टीमचे खरे किंगमेकर देवेंद्र फडणवीस आहेत. पहिली मोठी घटना घडली भोसरीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत. महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून सुरुवात केली होती आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने महेशदादांना पराभूत करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. स्थानिक पातळीवरती महेशदादावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता. अशा वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस भोसरीच्या मैदानात उतरले. त्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांचा प्रचार केला नाही, तर विरोधकांना थेट आणि कडक शब्दात इशारा दिला. फडणवीस म्हणाले होते, जोपर्यंत भोसरीची ती अथांग जनता आणि मुंबईत मी बसलो आहे, तोपर्यंत महेश लांडगे यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही, त्यांचा बालही बाका होऊ शकत नाही. राजकीय विश्लेषण: एका आमदारासाठी राज्याचा एवढा मोठा नेता इतकी मोठी हमी देतो, तेव्हा राजकारणाचे समीकरण बदलून जाते. या एका विधानाने विरोधकांचे मनोधैर्य खचले आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेला संदेश गेला की महेश लांडगे म्हणजे थेट मंत्रालयाची ताकद. ही ती पहिली घटना होती ज्याने महेशदादांच्या पाठीमागे फडणवीसांची सिस्टीम किती भक्कम आहे हे राज्याला दाखवून दिले.